सो 613 किलोमीटर इन 13 आवर्स. येस. काल तर इनफॅक्ट एका तासामध्ये मी 100 किलोमीटर पण कव्हर केलं आहे एका ठिकाणी, एका पर्टिक्युलर पॅचमध्ये. हाय. उसको भी मैंने वेव किया थोड़ी देर पहले, उसने मुझे वेव बैक नहीं किया. व्हॉट इज हॅपनिंग गाईज? पण त्या सिरीजमध्ये काही आहेत म्हणजे मला खूप असं वाटलं की तेव्हा काहीतरी बोलायला पाहिजे होतं लोकांनी, की बोलले की नाही माहिती नाही, पण इंडियाबद्दल खूप बॅड माउथ केलेलं आहे त्या सिरीजमध्ये आणि ते बऱ्याच ठिकाणी जाणवलं आहे मला. किती मोठे आहेत हे, बाप रे. Welcome back to my channel Moby Tales, guys. This is the last episode of my series from Mumbai to Bangalore and back to Mumbai. So तुम्ही ह्याच्या आधीचे जर का पार्ट कुठलेही बघितले नसेल तर प्लीज आधी जाऊन ते चेक करा आणि मग हा लास्ट एपिसोड बघा. हॉर्न. ओके. सो येस, सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि मी आता निघते कोल्हापूरवरून. काल बँगलुरू टू कोल्हापूर हा प्रवास 13 तासात कव्हर केलेला आहे. जवळजवळ 613 किलोमीटर कव्हर झालेत. आत्ताचा माझा जो प्रवास आहे तो 380 किलोमीटरचा असणार आहे माझ्या घरापर्यंत कोल्हापूरपासून. ठीक आहे, तो स्टे ट्यून विथ मी आणि सी ऑन द रोड गाईज. लव्ह यू ऑल. कोल्हापूर 7 वाजलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय श्रीराम. सगळं घेतलं, माझी बॅग, फोन, एव्हरीथिंग इज हिअर. आय एम लिव्हिंग. चला, कोल्हापूरवरून खुशी आणि विनोदाचा निरोप घेऊन आता निघते. स्टे ट्यून विथ मी गाईज. चलो, कालचा प्रवास छान झाला. अगदी माझ्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा पण अगदी चांगल्या स्पीडने मी ट्रॅव्हल केलं. सो 613 किलोमीटर इन 13 आवर्स. येस. चलो, आता किती उरले? आता 380 किलोमीटर. 7-8 तास दाखवतं गुगल मॅपप्रमाणे, म्हणजे 7 तास 40 मिनटं. 9 तास पकडून चालूया आपण, कारण की आज लोणावळ्याला वगैरे कदाचित ट्रॅफिक मिळेल. मी मुंबई बँगलोर हायवेवर लागले आहे. मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. वातावरण खूप सुंदर आहे. सूर्य जस्ट उगवत आहे छानपैकी ढगांच्या मागून. फक्त एकच छान गोष्ट नाही आहे ह्या रोडवर, ते म्हणजे भरपूर डायव्हर्जन्स. खूप सगळे डायव्हर्जन्स आहेत या रोडवर. त्यामुळे डिस्टन्स आजचं जरी कमी असेल तरी पण मला वाटतं वेळ जास्त लागणार आहे, कारण की स्पीड पकडता येत नाही. काल तर सुंदर एकदम मस्त स्पीडमध्ये छान स्पीडने कन्सिस्टंट ठेवून आले मी. काल तर इनफॅक्ट एका तासामध्ये मी 100 किलोमीटर पण कव्हर केलं आहे एका ठिकाणी, एका पर्टिक्युलर पॅचमध्ये. सो दॅट वॉज रिअली व्हेरी नाईस. आय मीन ठीक आहे, रायडिंग स्किल्स पण असतातच, पण त्यात रोड क्वालिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी पण खूप मायने ठेवतात जेव्हा तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करायचं असतो आणि टाईम कॅल्क्युलेट करायचा असतो. बट येस, सो फार सो गुड. द वेदर इज नाईस, प्लीझंट, मजा येते. डायरेक्ट आता मी विचार करते एक 150 किलोमीटरच्या आसपास एक कामत आहे, तिथेच ब्रेकफास्टला थांबेल. तोपर्यंत खेचू जेवढं होईल तेवढं या छान वेदरमध्ये, आणि मग नंतर काय ऊन आल्यावर मग थांबत जायचंच आहे आपल्याला. सो स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. लव्ह यू ऑल. हा, कसलं सुंदर दृश्य आहे हे, मस्त. पर्क ऑफ लिव्हिंग अर्ली ऑन अ राईड इज दिस. सुंदर वेदर, सुंदर atmosphere. The best view which you get to see is the early morning view. Oh. No traffic, another perk, very important. Wow.
गेल्या वेळेस पण मी आले होते तेव्हा पण हे बांधकाम चालूच होतं, आता हे चालूच आहे. ट्रक रुको ट्रक. मोगलीचा भाऊ समोर चाललाय. हंटर, अजून एक हंटर रायडर ऑन द वे आहे. ॲक्च्युली जर रायडर आहे ना, गेले काही किलोमीटर मागे पुढेच आम्ही चालवतोय. पण आय डोंट नो, आय मीन रायडर कम्युनिटीला काय झालंय, म्हणजे युजली पीपल ग्रीट इच अदर ना. म्हणजे आपण जेव्हा बघतो की आपलं सेम आहे कोणीतरी सेम रायडर, आणि एस्पेशली मुलगी दिसली की, म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे की बरेच रायडर ॲटलिस्ट थम्सअप करून जातात किंवा वेव्ह करून जातात. आय ट्राय टू कनेक्ट विथ दिस गाय. मी त्याला वेव्ह केलं, थम्सअप केलं, बट ही हॅज नॉट रिस्पॉन्डेड मी. सो आय हॅव डिसाइडेड दॅट आय विल ऑल्सो नॉट रिस्पॉन्ड टू हिम. कुठे बसलो, कुठे भेटलो तर ठीक है, अदरवाइज ओके बाय बाय, सी यू. उसको भी मैंने वेव किया थोड़ी देर पहले, उसने मुझे वेव बैक नहीं किया. व्हाट इज हैपनिंग गाइस? My request to all the riders around the world, if you see another rider, please wave at them. You may never know that one wave can give some different level of motivation to other rider. That person may be on a solo ride and tired. That one wave which you give them will really boost their energy. Hi. एक मोठा फ्लायओव्हर घेतलाय, ज्यामुळे मला साताऱ्यात आतमध्ये शिरायची गरज नाही लागणार. वाजलेले आहेत 8:53, जवळजवळ 9, 5-6 मिनिटं बाकी आहेत. आणि आतापर्यंत 120 किलोमीटर झालेले आहेत. पुढे एक 20 किलोमीटरमध्ये एक कामत लागेल, जिथे मी गेल्या वेळेस थांबले होते. विचार करते तिकडे थांबेन, तिथून आराम पण ॲक्च्युली जवळच आहे. लेट्स सी. पण ते सुरुवातीचं डिस्टन्स थोडं जास्त कव्हर केलं ना की मग पुढच्या प्रवासाला काही टेन्शन नाही आहे. पुणे, मुंबई, हिअर आय कम. साताऱ्यातले कंदी पेढे खूप फेमस आहेत, पण मी नाही घेऊन जाणार. कारण की मी घेऊन गेले तर मीच खाणार, कारण की मला बेकार स्वीट टूथ आहे. म्हणजे मी जर का स्वीट कमी केलं, म्हणजे बंद केलं, तर एकदम बरोबर माझ्या काय म्हणतात ते, माझ्या एनर्जीमध्ये, माझ्या बॉडीमध्ये डिफरन्स कळायला लागतो. पण काय ते क्रेविंग असतं ना स्वीटचं, जाता जात नाही रे बाबा. तुम्हाला पण आहे का स्वीट क्रेविंग? तर मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि जर का ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय करता तेही मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. मी जेव्हा मॅरेथॉन रन करायचे ना, त्यावेळेला जेव्हा आपलं फिनिशिंग लाईनच्या जवळपास जातो ना, तेव्हा अशी बोर्ड यायला सुरुवात होतात. 8 किलोमीटर टू गो, 7 किलोमीटर टू गो, आणि अगदी शेवटला असं 500 मीटर टू गो. तर आता हे जे कामतने जे आपले होर्डिंग्स लावले आहेत ना, ते मागे 9 किलोमीटर टू गो होतं, 9 किलोमीटर अहेड. 8 किलोमीटर अहेड. आता हे बघ 5 किलोमीटर अहेड. म्हणजे अगदी असं, अच्छा हा ओके 5 किलोमीटर नंतर मला आता खायला मिळणार आहे, असं काहीतरी फिलिंग येते मला. ते म्हणजे 5 मीटर टू गो. शिल्पा, कावडे ओरडत आहेत पोटात. चलो 5 किलोमीटर गाईज, स्टे विथ मी. 0 किलोमीटर असं छान लांबूनच बोर्ड दिसलेला आहे मला कामाचं. अँड टू कीप अ रिस्पेक्ट, I am taking my breakfast break over here after 148 kilometers. Not bad, not bad.
हॅव्हिंग कॉफी विथ माय मोगली, माय बाईक. ॲक्च्युली जेव्हा मी आतमध्ये स्नॅक्स करत होते, ब्रेकफास्ट करत होते, मला तिथून ना माझी गाडी दिसत नव्हती. त्यामुळे जीव असं ना वरखाली होत होता. तर आता मी म्हटलं शेवटची कॉफी जी आहे ती तरी मी इथे शांतपणे पिते, म्हणजे माझं लक्ष फक्त कॉफीवर असेल आणि बाईकवर नाही. म्हणून बाईकच्या जवळ येऊनच म्हटलं कॉफी पिऊया, टेन्शन नको उगाचच. तुम्हाला पण असं वाटतं का कधी, जेव्हा तुम्ही तुमच्या बाईकला कुठेतरी लांब पार्क करता आणि मग तुमच्या नजरेत ती नसते? नक्की सांगा. जर का तुम्हाला असं वाटत असेल सेम जसं मला वाटतंय, जर तुम्हालाही वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी निघते. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्रीराम. घेतलेलं आहे सगळं, इकडे ठेवलेले आहेत. लेट्स गो 10:05 मोठा ब्रेक झालेला आहे. पण आता सुसाट पळूया. 5 तास दाखवतात घरी पोहोचेपर्यंत, 3 वाजतील. त्यात मध्ये ब्रेक घेतला तर 4. सो 4-4:30 अंदाज पकडून जाऊया पुढे. ओके. खंबाटकी बोगदा सुरू होत आहे आणि त्याच्या पुढे एक छोटासा घाट लागेल. वर या साईडला येताना ना, सातारा साईडला येतानाचा जो खंबाटकी घाट आहे ना, तो मस्त आहे, म्हणजे अगदी प्रॉपर घाट आहे. इथे फार काही नाही आहे, 2-3 टर्न्स आहेत आणि मग नंतर लगेच आपण मेन रोडवर पोहोचतो. पण बोगदा आपल्याला त्या साईडला नाही लागत. बोगदा फक्त ह्याच मुंबईच्या दिशेलाच लागतो. फ्रेंड्स ही जी सिरीज आहे ना, मी आधी नव्हती पाहिली, मी रिसेंटली पाहायला सुरुवात केली आणि अशा काही 2-3 महिन्यांमध्ये मी त्याचे सगळे सीझन 10च्या 10 सीझन सगळे संपून खाऊन टाकले. पण मजा आली मला. आय एन्जॉयड दॅट सिरीज अ लॉट. पण त्या सिरीजमध्ये काही आहेत म्हणजे मला खूप असं वाटलं की तेव्हा काहीतरी बोलायला पाहिजे होतं लोकांनी, की बोलले की नाही माहिती नाही. पण इंडियाबद्दल खूप बॅड माउथ केलेलं आहे त्या सिरीजमध्ये आणि ते बऱ्याच ठिकाणी जाणवलं आहे मला. पण म्हणजे लोकांनी काय इग्नोर केलं त्यावेळेला काय माहिती. आता तर ते झाली 15-20 वर्ष झाली आहेत ती सिरीज ऑलरेडी येऊन. तुम्ही जेव्हा बघाल ना सिरीज पुन्हा, तेव्हा बघा एकदा की मी काय म्हणते ते मला कळेल. खंबाटकी बोगद्यानंतर तासाभरात कात्रज बोगदा पण येतो. तरी टोलच्या इथे मी थोडा वेळ थांबले पाणी वगैरे पिण्यासाठी. त्यामुळे आणखीन 5-10 मिनिटं, म्हणजे समजा ना 45 मिनिट्स ते 1 आवर्सच्या मध्ये तुम्ही कात्रज बोगदा क्रॉस करून पुण्यामध्ये शिरू शकता. कात्रज बोगदा क्रॉस केला म्हणजे तुम्ही आता पुण्यात शिरताय हे समजायचं. यापुढे स्पीड गन्स भरपूर आहेत, त्यामुळे स्पीड कंट्रोलमध्ये ठेवूनच गाडी चालवा. 60 इज द लिमिट. मी तर किती मोठे आहेत हे, बाप रे. काय होतं ते वेड्यासारखं काहीतरी. 1 वाजलेला आहे आणि मी लोणावळा क्रॉस करते. मागे तळेगावच्या इथे स्वामी समर्थ भेळ म्हणून एक रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही भीमाशंकरच्या राईडच्या वेळेस थांबलो होतो रात्री. तिथे लिंबू पाणी वगैरे पिऊन थोडा ब्रेक घेतला, अर्धा तास गाडीला पण आणि माझ्यासाठी पण, आणि मग पुढे आले. आता लोणावळा क्रॉस करते आणि 285 किलोमीटर झालेले आहेत. 100 more किलोमीटर्स टू गो. जवळजवळ 2 तास तरी, 2-2.5 तास तरी लागतील मला घरी पोहोचेपर्यंत. अंदाजे 3-4 पर्यंत तरी पोहोचेन मी घरी मोस्ट प्रॉब्ली, जर का पुढे जास्त काही ट्रॅफिक मिळालं नाही तर. गाईज स्टे ट्यून विथ मी. माझे सगळे भाग तुम्ही म्हणजे माझ्या ह्या सिरीजचे, मुंबई बँगलोर सिरीजचे सगळे भाग तुम्ही आवर्जून पहा अशी मी तुम्हाला विनंती करते. तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ मी. अजून प्रवास संपलेला नाही आहे. 2 more hours to go guys. ठीक आहे,
चला वाटेत भेटूया आपण, घाट खाल उतरताना वगैरे गप्पा मारू. खंडाळा घाट नाईस. फार मोठा घाट नाही हा आहे ॲक्च्युली पुढे, पण जो मी घेणार नाही आहे. मी एक्सप्रेस हायवेने बाहेर पडणार आहे. ड्यूक्स नोज. हाय, पावसाळ्यात ड्यूक्स नोजच्या टोकावर जाऊन बसायला काय धमाल येते यार, धमाल. हा आपला नेहमीचा स्पॉट. बरेचदा येताना आपण थांबतो. येताना पण मी इथे पण थांबले होते, फोटो व्हिडिओज वगैरे घेऊन मग पुढे निघाले होते. हा बोर घाट आहे, जो आता मध्ये आपण राईट कट मारला की एक्सप्रेस हायवेला टच करू आणि मग तिथून खोपोलीत शिरून मग बाहेर पडू. इथे लोकांची गर्दी असते पावसाळ्यात, तर इथे तुडुंब भरलेले असतात लोक. इथे ना ॲक्च्युली लिहिलेलं आहे, द्रुतगती मार्गासाठी सामायिक दुचाकी वाहनांना खोपोली बाह्य मार्गापर्यंत परवानगी. म्हणजे 2 चाकींसाठी खोपोलीपर्यंत परमिशन आहे. सो आपण इथून जाऊ शकतो. ही बस याच्या आधी एक्सप्रेस हायवेला टच करूया. ओके, हिअर वी आर ऑन दी एक्सप्रेस हायवे. आजच्या प्रवासामधला 3रा बोगदा हा. खंबाटकी लागला, त्यानंतर कात्रज आणि आता हा आडोशी बोगदा. ओके, आणि आता लगेच आपल्याला एक राईड घ्यायचं आहे खोपोलीसाठी. ह्या बसला जाऊ देत पुढे, कारण की आपल्याला ही राईड घ्यायला देणार नाही. खोपोलीसाठी राईट जायचं आहे आपल्याला. राईट. तर समोरचा तिकडे बोगदा दिसतोय ना, तो आहे एक्सप्रेस हायवे असं. आणि आता आपण इथे जातोय खोपोलीला. पण हे हा रूट बरा पडतो ॲक्च्युली बोरघाट उतरून जाण्यापेक्षा ना, एस्पेशली जेव्हा तुम्ही खूप दमलेले असतात आणि तुम्हाला फक्त असं इझी रूट जायचं असतं, घरी पोचायचं असतं, तेव्हा दिस इज द बेस्ट रूट. अदरवाईज मग म्हणजे जेव्हा तुम्हाला घाटाची मजा घ्यायची असते तेव्हा ऑफकोर्स बोरघाट इज द बेस्ट ऑप्शन. हा एकदम सरळ सुसाट जाणार हा रस्ता, मस्त खोपोलीत शिरणार शहरामध्ये. खूप जास्त ऊन आहे रे बाबा, त्यामुळे आता मस्त थांबून उसाच्या ज्यूस प्यायले. लिक्विड प्यावंस, म्हणजे जे काही आहे ते फक्त प्यावंसं वाटतंय, खायची इच्छा अजिबात होत नाही आहे. आणि राईडच्या वेळेस प्रत्येक वेळेस माझं असं होतं, मी फक्त ब्रेकफास्ट एक हेवी करते आणि त्यानंतर मग दुपारी काहीच नाही, फक्त ज्यूस म्हणजे लिंबू पाणी असं सगळं. ते पण वी ट्राय टू अवॉइड रेटेड ड्रिंक्स अवॉइड करायचे किंवा आर्टिफिशियल कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करायचं, ज्यूस अवॉइड करायचे. त्यापेक्षा फ्रेश ज्यूस प्या किंवा पाणी प्या, ठीक आहे. आणि शक्यतो मला ॲक्च्युली सायनस आहे, त्यामुळे मी आईस पण अवॉइड करते. सो आय एम ओके टू ड्रिंक हॉट वॉटर, आय मीन द सेन्स द ल्यूकवॉर्म वॉटर, बट नॉट आईस वॉटर. नाही तर मग एवढ्या उन्हामध्ये आईस वॉटर प्यायले तर मग दुसऱ्या दिवशी मी पूर्ण डाऊन होणार. सो मोठ्या लॉंग डिस्टन्स राईडमध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी पण तेवढीच घ्यायला पाहिजे, कारण की तब्येत बरोबर नसेल तर मग तुम्ही काहीच नाही करू शकणार. सो ऑल द बेस्ट गाईज. प्लॅन करा, बिंदास सोलो राईड्स प्लॅन करा. मी पण हळूहळू शिकले आहे आणि आता ॲक्च्युली सोलो राईड करायला मजा येते, धमाल येते. सो काहीही ब्लॉक असेल तुमच्या मनामध्ये तर काढून टाका आणि सुरुवात करा. अच्छा 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 अच्छा. हाँ, इंस्टा पे भी है और इस पे भी है, यूट्यूब पे भी है. इंस्टा पे भी है और यूट्यूब पे भी है. ये शॉर्ट डाल देना हमारा, मैं आपको श्योर श्योर श्योर. सब्सक्राइब करना लेकिन, और फॉलो भी करना. ठीक है, आ जाओ. यस, थोड़ा आगे आ जाओ. Oh, I got new subscribers and 2 followers.
फॉलो कर ना. चला पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्लॉग्समध्ये. आता तासाभरामध्ये घरी पोहोचेलच. प्रवास खूप छान झाला आतापर्यंतचा, पुढचाही छान होईल अशी मी आशा करते. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या राईड पुढच्या राईडवर, पुढच्या ब्लॉगमध्ये. बरंच काही आहे प्लॅन फ्युचरमध्ये, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा. आणि कंटिन्युअसली टचमध्ये राहायचं असेल तर इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. मी इंस्टाग्रामवरच्या DMsना मी जितकं होईल तितकं उत्तर देण्याचा प्रयत्न करते, रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. सो स्टे ट्यून विथ मी, स्टे कनेक्टेड विथ मी. चलो, सी यू गाइज, बाय बाय, लव यू ऑल. 3:15 आहे, 3:15 वाजलेले आहेत आणि मी 380 किलोमीटरचं डिस्टन्स पार करून 8.25 तासामध्ये कोल्हापूरवरून मुंबईला पोचलेले आहे. ये गुगल मॅपमध्ये पण 7 hours 50 minutes दाखवत होतं.